नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि कोकण ट्रिपमधला हा तिसरा व्हिडिओ आहे। खरं तर 2 व्हिडिओच्या नंतर खूप गॅप झाला, मध्ये काही कामं होती त्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आला मला। आणि आता परत व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही जात आहोत रत्नागिरीला। ट्रेनचा प्रवास आहे, कणकवली टू रत्नागिरी। आणि तिकडे रत्नागिरीला पाहुणे राहतात, त्यामुळे आम्ही रत्नागिरीला 2 दिवस राहणार आहे आणि नंतर तिकडनं सगळं फिरू वगैरे, गणपतीपुळ्याला वगैरे जाऊ। चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला। दुपारी 12 वाजता येऊन पोचलो, नंतर थोडासा रेस्ट केला पाहुण्यांच्या घरी आणि आत्ता चाललो आहे गणपतीपुळ्याला। आणि आत्ता संध्याकाळचा टाईम झाला, वाजलेले आहेत 4 आणि आम्ही गणपतीपुळ्या जवळ आलो आहे आणि मुलं तर खूप एक्साइटमेंट आहेत मुलांना। आणि आता आपण गणपतीपुळे पाहूया। हा कोकण ट्रिपचा तिसरा भाग आहे आणि खूप सुंदर वाटतंय। आता येऊन पोचलो आम्ही गणपतीपुळ्याला, गेट दिसतंय समोर। आता अगोदर दर्शन घेऊ आणि त्यांच्या मुली सुद्धा आलेल्या आमच्या सोबत पाहुण्यांच्या। अगोदर दर्शन घेऊ। आज सुद्धा संध्याकाळवरून सुद्धा गर्दी खूप आहे। असं दर्शन रांगेमध्ये गर्दी नव्हती, पण बीचवर खूप गर्दी होती आणि आमचं नुकतंच दर्शन झालंय आता आणि सुंदर व्ह्यू दिसतोय। संध्याकाळचा नजारा खूप सुंदर दिसतोय आणि ही गणपतीपुळ्याला माझी तिसरी वेळ आहे। मी तिसऱ्यांदा आले आता गणपतीपुळ्याला। मुलांनी तर खूप एन्जॉय केलं समुद्रामध्ये। आणि आजचा आहे चौथा दिवस आमचा। म्हणजे काल आम्ही रत्नागिरीला आलो, 2 दिवस तर अगोदर कणकवलीला होतो आणि रत्नागिरीतला आजचा दुसरा दिवस आहे खरं तर। आणि आम्ही आलो आता नवदुर्ग किल्ला पाहण्यासाठी रत्नागिरी इथे। आणि किल्ल्याचं स्ट्रक्चर तर बाहेरून खूप सुंदर केलंय, आता नवीन बनवलंय असणार आहे। किल्ल्याच्या साईडून पण खूप छान वातावरण आहे आणि किल्ल्यामध्ये भगवती मातेचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे। आतमध्ये फोटोशूटला वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे मी व्हिडिओ केला नव्हता आजचा। आणि हे बाहेरून इतकं सुंदर दिसतोय समुद्राचा नजारा आणि समोरच जेटीसुद्धा आहे। तिकडं होड्या वगैरे थांबतात म्हणे। आम्हाला पण ते पाहुणे आलेले आमच्यासोबत, ते सगळी माहिती देत होते।
आणि संध्याकाळवरनं बघा सूर्याचा नजारा कसा दिसतोय संध्याकाळचा. सूर्य मावळतीला जात आहे आता. इकडून समुद्राच्या लाटा बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. आणि या समुद्रात बुडणार असं वाटतंय की समुद्रात बुडतोय सूर्य. संध्याकाळ असल्यामुळे तर आणखीनच सुंदर दिसत होतं सगळं वातावरण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटसुद्धा करा. चला नेक्स्ट व्हिडिओ.